इंद्रनील नाईक यांनी आणि सचिव इमारती श्री आबासाहेब नागरगोजे यांनी संगनमताने कशा पद्धतीनं शाखा अभियंत्यांच्या बदल्यामध्ये घोटाळा केलाय, ही मंडळी भ्रष्टाचाराने इतकी पोखरलेली आहे, यांना भ्रष्टाचाराशिवाय कामच करता येत नाही. 1 कोटी 1.5 कोटी जर रुपये लाच म्हणून जर देत असेल त्या शाखामध्ये बसण्यासाठी, तर ही पैशाची वसुली कशा पद्धतीनं करणार. नमस्कार, मी अशोक सोनवणे. आपण पाहताय लोकमंथन न्यूज 24. महाराष्ट्रामध्ये शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या, IAS IPS ऑफिसरच्या बदल्या, क्लास 1 सुपर क्लास 1 अधिकाऱ्यांच्या बदल्या, त्यात कनिष्ठ अभियंत्यांच्या बदल्यामध्ये सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत आणि हा भ्रष्टाचार नेमका कशा पद्धतीनं केला गेला याची ज्वलंत उदाहरणं आज मी आपल्या समोर देणार आहे. महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये राज्यमंत्री असलेले इंद्रनील नाईक यांनी आणि सचिव इमारती श्री आबासाहेब नागरगोजे यांनी संगनमताने कशा पद्धतीनं शाखा अभियंत्यांच्या बदल्यामध्ये घोटाळा केलाय, त्याचं ज्वलंत उदाहरण मी आज सांगणार आहे. आणि महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार का बोकाळलाय, मुख्यमंत्र्यांनी त्यांना कितीही व्यसन घालण्याचा प्रयत्न केला तरी हा भ्रष्टाचार का थांबत नाही. कारण मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस येण्या अगोदर प्रशासकीय यंत्रणा असलेली जी मंडळी आहे, ही मंडळी भ्रष्टाचाराने इतकी पोखरलेली आहे, यांना भ्रष्टाचाराशिवाय कामच करता येत नाही. आणि भ्रष्टाचार करण्यासाठी बांधकाम खात्याचे सचिव असलेले इमारत श्री आबासाहेब नागरगोजे यांनी कशा पद्धतीनं बदल्यामध्ये भ्रष्टाचार केला याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे एका बदलीसाठी किती कोटी रुपये घेण्यात आले. शाखा अभियंत्याच्या बदलीसाठी सांगतो मी, कार्यकारी अभियंता नाही, उपअभियंता नाही. तर काही शाखा अभियंत्या आहेत, शाखा आहेत शहर इलाका विभागाच्या शाखेच्या संदर्भामध्ये. ईश्वर पवार नावाचे एक शाखा अभियंता आहे, ते पोद्दार हॉस्पिटलला होते. त्यांची बदली मुंबई शहर इलाका विभाग पश्चिम उपविभागामध्ये मलबार हिल सेवा केंद्रामध्ये करण्यात आली. त्याच्यामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये देवाणघेवाण करण्यात आली तो आकडा आहे सुमारे 1 कोटी. ज्या पाथरवट यांची बदली करण्यात आली, पाथरवट यांना ज्या जागी देण्यात आले तर त्या जागे देखील अशाच पद्धतीनं भ्रष्टाचार झालेला आहे. एक रश्मी पांडे नावाच्या एक शाखा अभियंता आहे, सहाय्यक अभियंता श्रेणी 2च्या, त्या दक्षिण साबा विभाग मुंबई येथे होत्या. त्यांनी शहर इलाका विभाग विधान भवन मराठे यांच्या पदोन्नतीनंतर झालेल्या रिक्त जागी बसण्यासाठी 1,50,00,000 रुपयाची लाच दिली, देवाणघेवाण केली. त्यानंतर कुर्ला उपविभागामध्ये असलेले, उत्तर मुंबईच्या अंतर्गत असलेल्या कुर्ला उपविभागामध्ये आकाश लड्डा नावाचे एक ग्रस्त आहेत. त्यांनी जे रुग्णालय शाखा इथं बसण्यासाठी JMS शाखा म्हटलं जातं तिला, त्या विजय पाटील यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जागेवरती बसण्यासाठी 1,40,00,000 रुपये दिलेले आहेत. त्यानंतर पोद्दार हॉस्पिटल म्हणजे आकाशवाणी मुंबई शहर इलाका विभाग अंतर्गत आकाशवाणी आमदार निवासच्या शाखेमध्ये सेवा केंद्रामध्ये निलेश कंटे नावाचे एक शाखा अभियंता होते. त्यांची बदली साबा विभाग वरळी म्हणजे मध्य मुंबई विभाग अंतर्गत पोद्दार हॉस्पिटलला करण्यात आली. तर पोद्दार हॉस्पिटलच्या बदलीमध्ये
जी ईश्वर पवार यांच्या जागी जी रिक्त झालेली पद होतं त्या जागी ईश्वर पवारांच्या जागी एक कंटेप गेलेले आहेत. त्यांनी 1,10,00,000 रुपये या सर्व प्रकरणात दिलेले आहेत. आता हे एकच 4 उदाहरणं तुम्हाला सांगितलेत फक्त यामध्ये. आता याच्यामध्ये अशी परिस्थिती आहे की जर शाखा अभियंता 1 कोटी 1.5 कोटी जर रुपये लाच म्हणून जर देत असेल त्या शाखामध्ये बसण्यासाठी, तर ही पैशाची वसुली कशा पद्धतीनं करणार, जनतेच्या पैशाचा अपव्यय करणार, जनतेच्या पैशाचा जो काही निधी येणार आहे त्या निधीच्या माध्यमातून आपली पण वसुली करणार, म्हणजे आपण दिलेले लाचेचे पैसे वसूल करणार आणि त्याच्या 10 पट रक्कम येणाऱ्या 3 वर्षाच्या कालखंडामध्ये वसूल करणार. ही एकंदरीत या भ्रष्टाचाराची साखळी आहे. मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की ज्या मुंबईतल्या शाखा अभियंत्यांच्या बदल्या केलेल्या आहेत त्या बदल्या त्वरित रद्द कराव्यात आणि त्या रद्द करत असताना या मुंबईमध्ये अनेक वर्ष ठाण मांडून बसलेल्या शाखा अभियंत्यांना मुंबईपासून जवळ असलेल्या ठाणे, रायगड या शाखांमध्ये टाकण्यात यावं आणि मुंबई बाहेरील शाखा अभियंते हे मुंबईत आणण्यात यावेत. कारण त्याचं कारण आहे, या सर्व मंडळींनी गेली 25 वर्ष ही मंडळी या मुंबईच्या 3 विभागांतर्गत फिरतात. मुंबई शहरी इलाका विभाग, उत्तर मुंबई विभाग, मध्य मुंबई विभाग आणि एकात्मिक घटक विभागामध्ये ह्या 4 डिव्हिजनमध्ये हे लोक सर्कलच्या अखत्यारीत फिरतात. म्हणून यांना भ्रष्टाचार कशा पद्धतीनं करायचा याची चांगली जाण आहे आणि जनतेच्या पैशाचा अपव्यय करण्यासाठी ही मंडळी तिथल्या तिथेच फिरत असतात. म्हणून यांच्या ताबडतोब मुंबईच्या बाहेर बदल्या करण्यात याव्यात. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हे पैसे जनतेच्या पैशाचा अपव्यय करण्यासाठी ही मंडळी एवढे पैसे लाच म्हणून देतात. मग हे पैसे येतात कुठून हा प्रश्न या निमित्तानं मी निर्माण करतो. मुख्यमंत्र्यांचा आत्तापर्यंतचा निर्धार असा आहे की त्यांनी भ्रष्टाचार मुक्त करण्याच्या बाबीकडे फार मोठ्या प्रमाणात लक्ष दिलं. अनेक ठिकाणचे भ्रष्टाचार त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु ही सडलेली किडलेली साखळी जी आहे ही साखळी थांबत नाही. या साखळीच्या माध्यमातून भ्रष्टाचार होतो आणि त्याच्यामध्ये राज्य सरकार, नवे मुख्यमंत्री बदनाम होतात. म्हणूनच या सर्व बाबीमध्ये या सर्व शाखा अभियंत्यांच्या बदल्या मुंबई बाहेर कराव्यात अशी माफक अपेक्षा करतो. अन्यथा या संदर्भामध्ये मी माननीय मुख्यमंत्र्यांना जो पत्रव्यवहार केलेला आहे, कोणी कुणाला किती पैसे कसे दिले याचं सगळं संपूर्ण रेकॉर्ड आमच्याकडे आहे, ते आम्ही मुख्यमंत्र्यांना देणार आहोत. आणि याच पद्धतीनं अनेक शाखांमध्ये भ्रष्टाचार करण्याच्या हेतूनं बरेच मंडळींनी आपली नातेवाईक मंडळी डमी ठेकेदार म्हणून या मुंबई शहर इलाका विभाग, मध्य मुंबई, उत्तर मुंबई आणि एकात्मिक घटक विभागामध्ये कार्यरत केलेली आहे. म्हणजे भ्रष्टाचार करण्यासाठी पाहुण्या रावळ्यांची देखील साखळी या सर्व मंडळींनी मुंबईत जमा केली आहे. मला वाटतं माननीय मुख्यमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि राज्यमंत्री नाईक साहेब यांनी यावर विचार करावा आणि नागरगोजे यांच्यावरती आणि या सर्व शाखा अभियंत्यांवरती कार्यवाही करावी एवढी माफक अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडून करावीशी वाटते. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.